साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. अहिल्या महोत्सव अंतर्गत चांदवड रंगमहाल इथे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या पुढाकारानं गाव विलेज झालंय. या निमंत्रितांच्या काव्य मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिग्गज कवींच्या काव्य सादरीकरणानं रसिकांची मने जिंकली आहेत. कवी रामबंधू अडांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मैफिलीमध्ये प्राध्यापक संदीप जगताप तसेच कवी विष्णू थोरे, कवी DK शेख आणि कवी रमजान मुल्ला यांनी दर्जेदार रचनांद्वारे उपस्थानांवरती गारूड केलाय. प्राध्यापक संदीप जगताप यांनी राजकारण आणि समाजकारणावरती भाष्य करत जाहिरातीमधील पोरींसारख्या योजना दिसतात देखण्या, मान आणि धनाच्या तुकड्यांसाठी लाळ घोटतात लेखण्या ही कविता सादर केली. विष्णू थोरे यांनी बदलत्या राजकारणावरती व्यंगात्मक प्रकाश टाकत बिनधास्त लढा तुम्ही पण खेळा गडी राखून, जनता लय डेंजर आहे साहेब, देते खुटा ठोकून या कवितेमधनं जनतेच्या भूमिकेवरती भाष्य केलं. सांगली येथील कवी रमजान मुल्ला यांनी मोजक्या पण प्रभावी शब्दांनी मी कोणाचा माझं कोण सुख सांगतीला काळजाच्या ओसरीत धोंडा ठेविला या कवितेद्वारे उपस्थांची मने हेलावून टाकली. धाराशिव येथील कवी DK शेख यांनी दखणी बोलीमधील कवितांनी प्रेक्षकांना हसवला. यावेळी मान्यवरांचा सत्कार भूषण कासलीवाल यांनी केला. ओळींमध्ये सांगतो, 2-4 ओळींमध्ये तुम्हाला. सुधीर इनामदार नावाच्या कवीच्या ओळी आहे. अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे, अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे, मला वाटते मी चोखोबा कबीर झाला. कवितेच्या अगोदर काही फार बोलू नये असं म्हणतात, पण मला राहवत नाही. एका मंदिराच्या प्रांगणामध्ये एक सहलीची गाडी येऊन उभी राहिली. सहलीच्या गाडीतून सगळे हौशे नवशे लोक होते, खाली पटपट उतरले, मंदिराकडे चालायला लागले. मंदिराच्या पायऱ्या चढून काही लोक वरती गेले. दुपारची वेळ होती, भर उन्हाची. मंदिराचा गाभारा वरंडा होता, तो पास केला. आतमध्ये गेले गाभाऱ्यामध्ये, देवाचं दर्शन करणार इतक्यात तिथली लाईट गेली. लाईट गेल्यानंतर कोणालाच देवाचं दर्शन होईना. सगळे अंधारात एकमेकाला असे अंधारात चाचायला लागले. देव कोणालाच दिसायला तयार नाही. एक माणूस आला होता, त्यानं बघितलं होतं कुणीतरी मंदिराला एक आरसा भेट दिलेला, तो भिंतीवर बाहेरच्या बाजूला टाक. तो आरसा भिंतीवर असा कोणीतरी बाहेरच्या बाजूला टांगलेला होता. तो माणूस एकटा मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आला. बाहेर जाऊन तो भिंतीवरचा आरसा त्याने काढला. बाहेर गेला, वरांड्याच्याही बाहेर भर उन्हात. सूर्याची किरण त्या माणसानं त्या आरशावर घेतली आणि एक मोठा असा प्रकाश झोत त्या माणसानं मंदिराच्या गाभाऱ्यात सोडला. त्या प्रकाशानं मंदिराचा गाभारा लखकन उजळला. सगळ्यांना पटकन देव दिसला. प्रत्येकानं मनभावे देवापुढं मला हे कर, माझं हे कर, माझं ते कर, याचं वाईट कर, त्याचं चांगलं कर. बरंच काही होतं, बोलून घेतलं. देवाचं दर्शन झालं. सगळे बाहेर यायला लागले. एक छोटी पोरगी होती, एवढी एवढी, आपल्या बापाचं बोट धरून ती सुद्धा पोरगी त्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेलेली. बाहेर येता येता त्या छोट्या पोरीनं आपल्या बापाला प्रश्न विचारला. हल्ली पोरं काय विचारतात आपल्याला माहित नाही. बाबाला प्रश्न विचारला, बाबा देव मोठा का सूर्य मोठा? बाबा देव मोठा का सूर्य मोठा? बाबा म्हणाले, बेटा देव मोठा. पोरगी म्हटली, बाबा जर देव मोठा असेल तर त्या देवानं त्याच्या दर्शनाला एवढी सगळी माणसं गाभाऱ्यात गेली असताना त्या देवानं त्या गाभाऱ्यात उजेड का नाही केला? बाबा म्हणाले, बेटा कदाचित सूर्य मोठा असेल बाई. पोरगी म्हटली, बाबा जर सूर्य मोठा असेल तर त्या सूर्यानं
एवढी सगळी माणसं मंदिराच्या गाभाऱ्यात शिरत असताना बघितलेली, मग त्या सूर्यानं तिथं का नाही उजेड केला म्हणे. बाबा म्हणले, बेटा कदाचित आरसा मोठा असेल नाही. पोरगी म्हटली, मी तुम्हा दोघांच्या या त्यागा फक्त देऊ शकलो तुम्हा गाडीच्या नंबर प्लेटवर जागा. नाही समजू शकलो आम्ही तुम्हा दोघांच्या या त्यागा, अरे फक्त देऊ शकलो तुम्हा गाडीच्या नंबर प्लेटवर जागा. तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांचा सारा बट्ट्याबोळ झाला, जाती जातीत वाटून घेतलंय शिवबा भीमबा आम्ही तुम्हाला. अरे दिला होता समतेचा संदेश त्यानं, दिला होता समतेचा संदेश त्यानं. जातपात सोडून होतं त्या मावळ्यांचं राहणं, त्याच विचारांना आम्ही झालो बैमान. प्रेम तुमच्यावरच सोडून गेलं भलतीच कड ध्यान. अरे भगवान निळा करत बसलो शिवबा भीमा आम्ही तुम्हाला, जाती जातीत वाटून घेतलंय शिवबा भीमबा आम्ही तुम्हाला. ढाल तलवारी पडीकडील तुमचं कर्तृत्व शिवराय, ढाल तलवार. संजय जाधव, सी24 तास, चांदवड, नाशिक. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.